महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आणि मंत्री मोहम्मद आरिफ नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आणि पवई येथील जय भीम नगरच्या रहिवाशांसोबत महामहिम राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन जय भीम नगर हिरानंदानी पवई येथे गेल्या 30 वर्षांपासून राहत असलेल्या मागासवर्गीय परिवारांवर मनपा आणि पोलीस अधिकारी स्थानीय नेतेद्वारा विकासाला मदत करण्यासाठी नियमबाह्य कारवाई करून मारहाण केली गेली व अंदाजे 650 परिवाराचे घर तोडून रहिवाशांना बेघर करणारे मनपा अधिकारी आणि पवई पोलीस ठाणे यांचे सर्व अधिकारी यांनी स्थानिक नेते विकासक बिल्डर यांच्यावर SC ST कायद्याप्रमाणे अॅट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करून मनपाचे संबंधित सर्व अधिकारी आणि पवई पोलीस ठाणेचे संबंधित अधिकारी यांना त्वरित निलंबित करण्यात यावं आणि रहिवाशांचे त्याच जागेवर त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे। तसेच उच्च न्यायालयाच्या वर्तमान न्यायाधीश मार्फत प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जय भीम नगरच्या रहिवाशांसोबत महामहिम राज्यपाल रमेश बैस यांना राजभवनात भेटून नसीम खान यांनी केली। तसेच लेखी निवेदन सुद्धा देण्यात आले। यावेळी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व जय भीम नगरचे सर्व रहिवासी आणि अनेक नेते उपस्थित होते। नसीम खान यांनी महामहिम राज्यपाल यांना सध्या मुंबईमध्ये मनपा अधिकारी पोलीस अधिकारी आणि काही नेते हात मिळवणी करून मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कायद्याप्रमाणे राहत असलेल्या रहिवाशी व कारखानदारांवर नियमबाह्य कारवाई तोडफोड करून विकासाला मदत पोहोचवण्याचे काम सुरू आहे। यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे अशी मागणी नसीम खान यांनी केली। महान्यूज 7 करिता गोवर्धन बिहाडे, मुंबई। पवई येथे जय भीम नगर पवई हिरानंदानी एरियामध्ये जय भीम नगर अंदाजे 650 कुटुंबाची एक वस्ती गेल्या 3 पिढ्यापासून तिथे राहत आहे आणि त्यांना अचानक 6 तारीखला महानगरपालिका पवई पोलीस ठाणे स्थानीय नेते बिल्डर्सला मदत करण्यासाठी फायदा पोहोचवण्यासाठी हात मिळवणी करून रहिवाशांवर डोर टू डोर घराघरामध्ये जाऊन त्यांना बाहेर काढून त्यांच्यासोबत मारहाण करून अनेक त्याची अशी प्रकारची व्हिडिओ आणि क्लिप आणि लोकांची तक्रार अशी प्राप्त झालेली आहे की त्यांनी केलेला आहे। आणि या पावसाळ्याच्या काळामध्ये 650 पेक्षा जास्त लोकांना बेघर करण्याचं काम महानगरपालिका आणि पोलीस आणि बिल्डरच्या लोकांनी मिळून केलेलं आहे। त्याचा आम्ही निषेध केलेला आहे। आमची मागणी आहे महामहिम राज्यपाल महोदयशी आम्ही सगळे भेटलो, त्या विभागाचे रहिवासी जय भीम नगरचे सोबत होते, ते सुद्धा त्यांनी आपली जे घटना घडली आहे क्रमवाईज त्यांनी सांगितलेलं आहे। आणि राज्यपाल महोदयशी आम्ही सगळ्यांनी मागणी केलेली आहे की महानगरपालिकाचे एस वॉर्डचे सर्व महानगरपालिकाचे संबंधित अधिकारी तसेच पवई पोलीस ठाण्याच्या सर्व पोलीस अधिकारी जो स्थानीय नेते आहेत बिल्डर आहेत त्यांच्यावर SC ST कायदा अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल अॅट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करावं आणि जो लोकांचा घर जे घरातून बेघर झालेले आहेत त्यांना त्वरित त्यांचा पुनर्वसन तिथे करावं। आणि चौथी शेवटची गोष्टी माग आमची ही होती की हायकोर्टच्या सिटिंग जज मार्फत या सखोल प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आम्ही सर्वांनी केलेली आहे। स्थानिक रहिवाशांनी सुद्धा सगळी जे काय घटना घडलेली आहे ते सगळ्यांनी सांगितलेलं आहे। राज्यपाल महोदयांनी बारकाईने त्याच्यावर लक्ष घालण्यासाठी आश्वासन आम्हाला सर्वांना दिलेलं आहे। आणि या मुंबईमध्ये ज्याप्रमाणे बिल्डरांना मदत करण्यासाठी अधिकारी भ्रष्टाचार करून गरीब लोकांची वस्ती उजाडण्याचं काम करतायत त्यांच्यावर कठोर कारवाई सरकारच्या माध्यमातून झाली पाहिजे अशी मागणी आम्ही सर्वांनी केलेली आहे।